मेंदूमध्ये रक्ताची गुठळी झाली किंवा रक्तस्राव झाला तर पॅरालिसिस होतो. हे आपल्याला कोणत्या साधनाने कळतं? MRI रिपोर्ट केल्याने किंवा सिटी स्कॅन केल्याने. ज्या पण वेळेस आपल्याला असं वाटलं की आपल्याला हे लक्षणं जाणवत आहेत, जसं मी सांगितलं बी फास्ट, तर ते लक्षणं जाणवत असेल आपल्याला, आपल्या ताकद कमी होत असेल, सगळ्या गोष्टी जाणवत असेल, तर तुम्ही जवळच्या कोणत्या पण हॉस्पिटलमध्ये मेंदूरोग तज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे. नाशिक पॅरालिसिस सेंटर हे असं सेंटर आहे की केवळ मुंबई नाही, नाशिक नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रातून आणि भारतातून आपल्याकडे रुग्ण येतात. तर कशा पद्धतीनं आपल्या सेंटरमध्ये उपचार दिले जातात? आमचं तर लोकांना हे सांगणं आहे की तुम्ही कुठेही जा, उपचार एकदा तुमचा झाला डॉक्टरांचा, तर डॉक्टरांच्या सल्ल्याने पुढे तुम्ही फिजिओथेरपी, आयुर्वेद, पंचकर्म, ॲक्युपंक्चर या तिघ गोष्टी जिथं पण सर्टिफाईड डॉक्टर असतील अशा एकाच ठिकाणी जर तुम्ही केलं तर तुमचा रुग्ण पहिल्यासारखा होऊ शकतो. हॉस्पिटलमध्ये तुम्ही बघितलं असेल की 4 भिंती असतात, मॉनिटर असतं आणि फक्त 4 भिंतीच दिसतात. डॉक्टर राजेंद्र सर सांगतात की निसर्गच आजार आणतो, निसर्गच घेऊन जातो. त्या तत्वावर आम्ही तिथं सगळं काही डेव्हलपमेंट केली. जेवढे पण पॅरालिसिसचे पेशंट असतात, तुम्ही बघा हॉस्पिटलमधून ज्यावेळेस ते घरी येतात तर त्यांना टिपिकली ड्युफॅलॅक किंवा क्रिमॅफिन असे हे पोट साफ होण्याचे औषध दिलेले असतात. म्हणजे आयुर्वेदामध्ये तर असं सांगितलेलं आहे की ज्या व्यक्तीचं रोज पोट साफ होत असेल त्या व्यक्तीला पॅरालिसिस होऊ शकत नाही. जे खरंच आयुर्वेदिक डॉक्टर आहे किंवा ज्यांचं डिग्री झाली त्यांच्याकडूनच तुम्ही पंचकर्म करा किंवा आयुर्वेदिक औषध वगैरे घ्या. खूप ठिकाणी आमचा अनुभव असा पण आलाय की काही लोक बोलतात की आम्ही काही गावठी औषध घेतले, आयुर्वेदिक औषध घेतली, पण त्यांना माहिती नसतं की त्याचा फायदा काय, तोटा काय. मोस्टली बेल्स पाल्सीमध्ये तोंड वाकडं होणे हा एक होतं. तर अशा रुग्णाला 1 महिना ते 3 महिने जर आपण कंटिन्यू फिजिओथेरपी, स्टिम्युलेशन या सगळ्या गोष्टी केल्या तर ते पूर्ववत होऊ शकतं. या आजारामध्ये पेशंट 100% बरं होईल का किंवा पहिल्यासारखं होईल का हे फक्त वेळच ठरवू शकते. हाय, हॅलो, नमस्कार. मी अमृता आकाश. लोकमत सखीच्या आरोग्यावर बोलू काही या आपल्या आवडत्या पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा सगळ्या प्रेक्षकांचं मी स्वागत करते. आज आपण बोलणार आहोत पॅरालिसिस या आजारावर. पॅरालिसिस, अर्धांगवायू किंवा ब्रेन स्ट्रोक या आजाराविषयी आपल्याला माहिती आहे. मात्र हा आजार नेमका कसा होतो, त्याची लक्षणं काय आहेत आणि एकदा की हा आजार एखाद्या रुग्णाला झाला तर त्या रुग्णासोबत त्याच्या कुटुंबाला देखील हा सगळा त्रास सहन करावा लागतो. मग हा अर्धांगवायू पॅरालिसिस कधीच बरा होत नाही का? किंवा तो बरा करण्यासाठी नेमकं कशा पद्धतीनं उपचार करता येतील याच विषयी आज आपण माहिती घेणार आहोत. आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी, आपल्याला माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आहेत नाशिक पॅरालिसिस सेंटरचे डॉक्टर भूषण गायकवाड. डॉक्टर, आपल्या पॉडकास्टमध्ये तुमचं स्वागत करते. नमस्कार. तर डॉक्टर, बरेचदा आपण बघतो की एखाद्या रुग्णाला जर पॅरालिसिस झाला तर त्या रुग्णासोबतच त्याच्या संपूर्ण कुटुंबाला पण सफर करावं लागतं आणि रोजच्या जीवनातली आपली जी काही कामं असतात ती सुद्धा करता येत नाही, अडथळे येतात किंवा अगदी दुसऱ्यावरती आपल्याला डिपेंड राहावं लागतं. तर सगळ्यात आधी अर्धांगवायू पॅरालिसिस म्हणजे नेमकं काय आणि हा आजार होतो कसा? बरोबर, तुम्ही एकदम चांगला प्रश्न विचारलाय. खूप लोकांच्या मनात असतं की पॅरालिसिस म्हणजे काय, पण तो कसा होतो. तर सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आपलं जेवढं पण काही मेंदू आहे, तर मेंदूला सगळं काही काम करण्यासाठी एक पोषक तत्व लागतात किंवा ब्लड सप्लाय लागतो. तर हा ब्लड सप्लाय हृदयापासून मेंदूपर्यंत घेऊन जाणारी एक रक्तवाहिनी असते. ती रक्तवाहिनी म्हणजे कॅरोटिड आर्टरी. त्या कॅरोटिड आर्टरीमध्ये कुठल्याही प्रकारे एकदा रक्ताची गुठळी झाली किंवा रक्तस्राव झाला किंवा आघातजन्य इत्यादीमुळे मेंदूच्या ज्या पण काही रक्तवाहिन्या असतात त्या डॅमेज झाल्या तर पॅरालिसिस होऊ शकतो. तर पॅरालिसिस अशा व्यक्तीला झाल्यावर तर पुढे मग ते लक्षणं हळूहळू जाणवतात. मग समजा जर ती रक्ताची गुठळी ज्या भागात असेल तर तो भाग पूर्ण अफेक्ट होतो व त्या व्यक्तीचा तो भाग काम करणं कमी होऊन जातं किंवा ते काम निकामी होतं. त्याला आपण सोप्या भाषेत पॅरालिसिस म्हणू शकतो. अच्छा, पण मग समजा की पॅरालिसिस एखाद्या व्यक्तीला त्याचा झटका येणार आहे तर त्याची लक्षणं किंवा आपलं शरीर आपल्याला पूर्वीच काही अशा सूचना देतं का की बाबा ही लक्षणं मला जाणवत होती पण मी त्याकडे दुर्लक्ष केलं, असं काही? जसं मी तुम्हाला सांगितलं पॅरालिसिस म्हणजे काय, तर आता पॅरालिसिसमध्ये काय लक्षण दिसतात. तर एक अल्फाबेटनुसार बी फास्ट म्हणून तुम्ही सोपं लक्षात ठेवू शकता. बी फॉर बॅलन्स म्हणजे पॅरालिसिस झाल्यावर रुग्णाचा बॅलन्स जाऊ शकतो. त्याच्यानंतर ई फॉर आय म्हणजे डोळ्याला धुसर दिसणं, समोरची गोष्ट दिसताना तुम्हाला असं अंधुक अंधुक दिसते असं होऊ शकतं. त्याच्यानंतर फास्टमधला एफ फॉर जे पण काही फेस आहे आपला म्हणजे चेहऱ्याचं वाकडा होणं किंवा चेहऱ्याची ताकद कमी होणं हे दिसू शकतं. त्याच्यानंतर ए फॉर आर्म म्हणजे एक हात, एक पाय इत्यादींची ताकद कमी होणं. त्यानंतर यस फॉर स्पीच म्हणजे तुमचं बोलताना बोबडी वळणं किंवा तुमचं तोतरापणा येणं हे दिसू शकतं. आणि टी फॉर टाईम म्हणजे पॅरालिसिस या आजारामध्ये टायमाला खूप महत्त्व आहे. तर तुम्ही तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे आणि उपचार घेतला पाहिजे. अच्छा, आणि आता तुम्ही सांगितलं की मेंदूला इजा झाली म्हणजे एक प्रकारचा मेंदूला विकार झाला तर पॅरालिसिस होतो. अनेकदा आपण असं बघतो की ब्रेन हॅमरेज एखाद्या व्यक्तीला झालाय तर ब्रेन हॅमरेज म्हणजेच पॅरालिसिस का? हो,
आता तुम्ही बोलले विकार, तर मेंदूला असा विकार होत नाही. फक्त मेंदूला ज्या पण काही गोष्टी लागतात काम करण्यासाठी, त्याचं व्यवस्थित सूत्रसंचलन करण्यासाठी, सगळ्यात कामचं कमांड देण्यासाठी, तर ते करण्यासाठी जे पोषक तत्व लागतात ते पोषक तत्व भेटत नाही. म्हणजेच एक प्रकारे ब्लड सप्लाय भेटत नाही, म्हणून पॅरालिसिस होतो. आता तुम्ही जसं मला विचारलं प्रश्न की ब्रेन हॅमरेज, तर ब्रेन हॅमरेज म्हणजे जसं मी तुम्हाला बोललो की रक्तस्राव होणे. एक तर रक्ताची गुठळी झाली मेंदूच्या रक्तवाहिनीमध्ये, कॅरोटिड आर्टरीमध्ये, किंवा रक्तस्राव झाला तर त्याला ब्रेन हॅमरेज म्हणतात. आणि जर इन्फाक्ट झाला, जर गुठळी झाली त्याला इन्फाक्ट म्हणतात, म्हणजे इच्छेमिक स्ट्रोक. आता जसं ब्रेन हॅमरेज हा फक्त रक्तस्राव झाला मेंदूमध्ये त्याच्यामुळे नाही होऊ शकत, तर कधी काळी ॲक्सिडेंट झाला किंवा कुठलीही काही एखाद्या रुग्णाचा खूप बीपी वाढला आणि रक्तवाहिनी फुटली तर असं होऊ शकतं. त्याला ब्रेन हॅमरेज म्हणतो. म्हणजे पॅरालिसिस, ब्रेन अटॅक, ब्रेन हॅमरेज, इच्छेमिक स्ट्रोक, इन्फाक्ट हे सर्व एकच आहे. अच्छा, पण समजा मेंदूला इजा होते ती काही विशिष्ट कारणांमुळे, पण इतरही अशी कोणती कारणं असू शकतात का, की मेंदूला यामुळे इजा झाली आणि त्यानंतर त्या व्यक्तीला पॅरालिसिसचा झटका आला? बरोबर आहे तुमचं म्हणणं, की असे पण काही रुग्ण आमच्या पाहण्यात आले किंवा आमच्या अनुभवात आले की टीबी, मेंदूचा देखील टीबी होतो. बापरे. आमच्याकडे तर असं एक पेशंट होतं की चिकनगुन्यामुळे त्या पेशंटला पॅरालिसिस झाला होता. म्हणजे जेवढे पण काही संसर्गजन्य किंवा विषाणू असतील त्याच्यामुळे देखील असं होऊ शकतं. तुम्ही आता रिसेंट न्यूज पाहिली असेल की जीबीएस हा एक आजार आहे, त्याच्यामध्ये देखील रुग्णाला पॅरालिसिस होऊ शकतो. असे देखील काही कारणं असतात. अच्छा, पण मग समजा आता ही कारणं तर सगळी आपण पाहिलीत. पॅरालिसिस हा शब्द आपल्याला माहिती आहे, अर्धांगवायू, ब्रेन स्ट्रोक. या व्यतिरिक्त देखील पॅरालिसिस सारखे आणखीन कोणते आजार, जसे की सेरेब्रल पाल्सी असेल किंवा आणखीन कोणते वेगवेगळे आजार असतील, तर त्या आजारांचीही नावं काय आहेत आणि त्यांचा आणि पॅरालिसिसचा नेमका असा संबंध कसा आहे? बघा, तुम्ही आता बघितलं असेल की खूप लोकांना माहिती असतं की पॅरालिसिसमध्ये एक हात, एक पायाचा विकलांगपणा येतो किंवा चेहऱ्याचा विकलांगपणा येतो. पण तुम्ही असे काही रुग्ण पाहिले असेल की त्यांच्या हाताला ताकद आहे पण पायाला ताकद नाहीये, हां. किंवा दोघं हाताची ताकद गेली किंवा दोघं पायांची ताकद गेली, म्हणजे क्वाड्रिप्लेजिया असेल किंवा पॅराप्लेजिया असेल. तर हे का होतं की जे पण आपल्या मेंदूपासून खालीपर्यंत जेवढे पण आपलं काही काम करण्यासाठी मणक्यामध्ये एक नस असते, म्हणजेच एक स्पायनल कॉर्डमध्ये सगळं काही संदेश घेऊन जायचं काम करत असतं. मेंदूपासून जे पण काही संदेश असतात ते घेऊन जायचं काम असतं. तर त्यामध्ये जर अडथळा निर्माण झाला तर मग खालचे पायाची ताकद कमी होणे किंवा हाताची ताकद कमी होणे अशा गोष्टी होऊ शकतात. म्हणजे मणक्याच्या कोणत्या भागात तो आघात झाला त्याच्यावर ते अवलंबून असतं. तर ते स्पायनल कॉर्ड इंजुरी झाली तरी देखील पॅरालिसिस होऊ शकतो. अच्छा, मग तुमच्याकडे असे रुग्ण पण येतात का, की ॲक्सिडेंट झालं किंवा हो. एकदम असं मोठा ॲक्सिडेंट झाला आणि त्यात त्या रुग्णाच्या मेंदूला तर इजा झालीच आहे, त्याचबरोबर हातापायाला देखील खूप इजा झालेली आहे किंवा आपण म्हणूयात की अगदी हाडं त्याची ठिसूळ त्या ॲक्सिडेंटमध्ये झाली आहेत. मग त्यांना पण धोका असतो का पॅरालिसिसचा? 100%. आता आमच्याकडे असं पण आहे की 15 फुटावरनं आमच्याकडे एक फुके म्हणून एक पेशंट होतं. 15 फुटावरनं ते घरचंच गॅलरीचं काम करत होते, पडले. तर त्यांच्या मणक्याला मार लागला आणि तो मार एकदम साधा नव्हता, म्हणजे बाहेरून दिसताना जखम काही एक प्रमाणात नव्हती, पण मणके उतारवयामुळे ठिसूळ झाले, त्याच्यामुळे ती नस दाबली गेली आणि रुग्णाला पॅरालिसिस झाला. म्हणजे त्यांचे दोघं हात, दोघं पायांमध्ये ताकद नव्हती. मग कालांतराने रिहॅबिलिटेशन करून सगळ्या गोष्टी झाल्या. पण आपण पहिले असं बघत होतो, की एक वय झालं एखाद्या रुग्णाचं, तर आता त्याला डायबिटीज हा होणारच आहे, ब्लड प्रेशर होणारच आहे. म्हणजे आपण वृद्धांचं इथे घेऊया, की 50शी ओलांडल्यानंतर काही एक आजार असे आहेत, की त्याची गोळी ही सुरू करावीच लागते. पण पॅरालिसिस हा आजार पूर्वी आपण असं म्हणायचो, की वय झालंय म्हणून त्याला कदाचित पॅरालिसिसचा झटका आलाही असेल. पण आता तरुण लोकांना देखील पॅरालिसिसचा झटका येतोय. अनेक व्हिडिओज आपण सोशल मीडियावर पाहतो, की डेली रुटीन तो काहीतरी करतोय आणि अचानक त्याला तो झटका येतोय. तर असं नेमकं का होतंय? आता बघा, तुम्ही जर जे पाहत असाल व्हिडिओ, तर त्यामध्ये मोस्टली खूपदा काय होतं की एक सीपी चाइल्ड किंवा जीबीएसचे लहान मुलांमध्ये जीबीएस नावाचा आजार हा एक कॉमन गोष्ट आहे. म्हणजे पॅरालिसिसमध्ये जीबीएस, ज्या लहान मुलांना तुम्हाला वाटतं की याला पॅरालिसिस झालं, तर पॅरालिसिस झालं मोस्टली एक तर ते सीपी चाइल्ड असतात किंवा त्यांना जीबीएस झालेला असू शकतो. आत्तापर्यंत आमच्या अनुभवात नजरेत आम्ही एक 11 वर्षाचा मुलगा होता, परत एक 8 वर्षाचा मुलगा होता, त्यांना देखील एक सबड्युरल हिमोटोमा झाला होता. एक तर आघातजन्य असं कारण असू शकतं. आघातजन्य म्हणजे ॲक्सिडेंटली किंवा वरतून पडला किंवा असं असू शकतं. रिअर ऑफ रेअर जे लहान मुलं असतात त्यांच्यामध्ये एक इंटरनल म्हणजेच ब्लड प्रेशर वाढून असं होऊ शकतं. त्यातल्या त्यात जे पण काही वय आहे, म्हणजे 18 पासून तर 30 वयापर्यंतचे जे पण तरुण, जी तरुणाची व्याख्या आहे, तर अशा तरुणांमध्ये देखील पॅरालिसिसचं प्रमाण खूप वाढलं आहे आत्ताच्या काळामध्ये. तर आम्ही जेवढे पण पेशंट पाहिले त्यांचा आम्ही एक रिसर्च म्हणून एक विचार करतो की यांना काय झालं असेल. तर खूपदा आम्हाला असं आढळलं की त्यांच्या घरात एक तर कार्डियक हिस्ट्री होती,
कोणाला तरी, किंवा त्यांच्या घरात कोणाला तरी पॅरालिसिस झाला होता. दुसरी गोष्ट, तो व्यक्ती की त्याचं मेंदूचं काम खूप होतं. मेंदूचं काम इन द सेन्स म्हणजे IT सेक्टरमध्ये असणं, किंवा सारखा विचार करणं, किंवा त्यांचं कायम कुठल्याही गोष्टी म्हणजे जे मेंदूला ताण येतील अशा गोष्टींच्या ते कंटिन्यू संपर्कात होते. त्या रुग्णांना आम्ही पाहिलं की तरुण वयामध्ये पॅरालिसिस झालेला आहे. आता खूपदा जेवढे पण तरुण बघतो, आता आमच्याकडे तो खूप म्हणजे कमीत कमी 10,000 तरुण मुलं येऊन गेले असतील पॅरालिसिसच्या स्ट्रोकमध्ये. तर त्यांची आम्ही प्रत्येकाची एक हिस्ट्री काढली. तर असे पण काही तरुण मुलांमध्ये हिस्ट्री होती की त्यांना कॉन्स्टिपेशनचा खूप त्रास होता. आता कॉन्स्टिपेशन हा त्रास मोस्टली उतार वयात होणार असतो, पण तरी पण तो तरुण वयांमध्ये आम्हाला बघायला भेटला. तर हे जे पण काही तरुण होते, तर त्यांचं आम्ही प्रत्येकाचं एक विशिष्ट असं एक विभागणी करत राहतो, एक रिसर्चच्या हिशोबाने. तर जे पण काही पेशंट आहे ते व्हेज खाता का, नॉनव्हेज खाता का, त्यांचं ड्रिंक होतं का, की टोबॅको होतं, काय होतं. तर असे खूपदा आम्ही पाहिले असे काही तरुण वर्ग की जो व्यसन होतं त्यांना टोबॅकोचं किंवा स्मोकिंगचं. त्याच्यानंतर त्यांच्या याच्या जेवणामध्ये नॉनव्हेजचं प्रमाण जास्त होतं, किंवा त्यांचा स्ट्रेस जास्त होता. या तिघं गोष्टी कॉमन तरुणामध्ये आम्हाला आढळून आल्या. आता मी जे सांगतोय की व्यसन किंवा नॉनव्हेज, तर असंच टिपिकली पॅटर्न राहायला पाहिजे असं काही नाही आहे. म्हणजे जर मी सांगते, फक्त आम्ही जेवढे रुग्ण आले आमच्याकडे त्यांचा आम्ही एक रिसर्च केला, किंवा त्यांची आम्ही एक माहिती जमा केली, त्याच्या आधारावर आम्ही तुम्हाला सांगतोय. म्हणजे याचा अर्थ असा की नाही की ज्या पण तरुण वयाला पॅरालिसिस झाला मुलाला, म्हणजे तो काहीतरी व्यसन करत असेल किंवा नॉनव्हेज खात असेल, असं काही नाही. पण पॅरालिसिसच्या बाबतीत असंही म्हटलं जातं की या आजाराला वेळेचं खूप बंधन आहे. म्हणजे एखाद्या पेशंटला पॅरालिसिसचा झटका आल्यानंतर त्याला ताबडतोब डॉक्टरांकडे नेणं आणि ट्रीटमेंट अगदी वेळेत सुरू करणं गरजेचं आहे. काही वेळेला पेशंटकडून उशीरही होतो. ती सिच्युएशनच इतकी पॅनिक असते की काय करावं हे कळत नाही. तर आपल्या या पॉडकास्टच्या माध्यमातून काय सांगाल की पॅरालिसिसचा झटका आपल्या आजूबाजूला, आपल्या नात्यामध्ये कोणालाही आला तर सगळ्यात आधी आपण काय करायला हवं? आता मी तुम्हाला जसं सांगितलं की पॅरालिसिस का होतो. जर मेंदूमध्ये रक्ताची गुठळी झाली किंवा रक्तस्राव झाला तर पॅरालिसिस होतो. हे आपल्याला कोणत्या साधनाने कळतं? MRI रिपोर्ट केल्याने किंवा CT स्कॅन केल्याने. बरोबर. तर सर्वात महत्त्वाचं, ज्या पण वेळेस आपल्याला असं वाटलं की आपल्याला हे लक्षणं जाणवत आहेत, जसं मी सांगितलं बी फास्ट, तर ते लक्षणं जाणवत असेल आपल्याला, आपल्या ताकद कमी होत असेल, सगळ्या गोष्टी जाणवत असेल, तर तुम्ही जवळच्या कोणत्या पण हॉस्पिटलमध्ये मेंदुरोग तज्ज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे. सर्वात महत्त्वाचं, मेंदुरोग तज्ज्ञांचा सल्ला घेतला. मेंदुरोग तज्ज्ञ MRI केल्यानंतर डिसाईड करतात, त्यांचा BP बघून, बाकीच्या गोष्टी करून बघून, की जर रुग्णाला इन्फाक्ट असेल, म्हणजे 80% पॅरालिसिसच्या पेशंटमध्ये इन्फाक्ट म्हणजे रक्ताची गुठळी झाल्यामुळेच पॅरालिसिस होतो 80%, आणि 20% रुग्ण असे असतात की त्यांना मेंदूच्या याच्यात रक्तवाहिनीमध्ये रक्तस्राव झाल्यामुळे होतो. तर जे पण 80% असतात त्याच्यामध्ये रक्ताची गुठळी असेल, तर असे पण काही इंजेक्शन असतात, त्याला थ्रम्बोलाइज करणं म्हणतात. तर थ्रम्बोलाइज केल्यावर रुग्ण म्हणजे सुरुवातीला 4 तासाच्या अगोदर तुम्हाला पॅरालिसिस झाला, लक्षणं जाणवत आहे, तुम्हाला असं वाटतंय, तर तुम्ही सुरुवातीला लगेच हॉस्पिटलमध्ये जायला पाहिजे. मेंदुरोग तज्ज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे. मेंदुरोग तज्ज्ञाचा सल्ला जर तुम्ही सुरुवातीला 4 तासाच्या आत घेतला आणि तुमच्या पेशंटला जर इन्फाक्ट असेल आणि BP कंट्रोल असेल, बाकीच्या गोष्टी सगळं काही नियंत्रणात असतील, तर मेंदुरोग तज्ज्ञ ठरवतात आणि थ्रम्बोलाइज करतात, म्हणजे रक्तपातळांची इंजेक्शन देतात. जसं तुम्ही पाहिलं असेल की एखाद्या व्यक्तीला हार्ट अटॅक आला तर पूर्ण हृदय बंद पडतं, पण हे पूर्वी व्हायचं. आता कसं होतं की हार्ट अटॅक आला तर रुग्णाला आपण रक्तपातळीचे, जे तुम्ही ऐकलं असेल खूप लोकांनी, आम्ही 50,000चं इंजेक्शन दिलं, 80,000 दिलं, तर असे इंजेक्शन्स हे मेंदूच्या पण पॅरालिसिसमध्ये खूप उपयोगाचे असतात. तर असे इंजेक्शन दिले तर रक्तप्रवाह पुन्हा चालू होतो, आणि रक्तप्रवाह पुन्हा चालू झाला की मेंदूचा जो काही पॅरालिसिस झाला असतो पेशंटला, तो पेशंट पुन्हा पूर्ववत होऊ शकतो. बरोबर आहे. म्हणून या आजारामध्ये टायमाचं खूप महत्व आहे, सुरुवातीचे 4.5 तास. बरोबर. त्याला गोल्डन पिरियड असं म्हणतात. अगदीच, अगदीच. तर जसं आता डॉक्टरांनी आपल्याला सांगितलंय, की आपल्या आजूबाजूला, आपल्या घरामध्ये एखादा पॅरालिसिसचा पेशंट असेल किंवा असं वाटतंय, की आता त्याला पॅरालिसिसचा झटका येतोय, तर वेळ न दवडता लगेचच डॉक्टरांकडे जाणं आणि ज्या सगळ्यात महत्त्वाच्या टेस्ट आहेत, त्या करून घेणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही गेल्या अनेक वर्षांपासून पॅरालिसिस रुग्णांसाठी खूप महत्त्वाचं असं काम करतायत. त्यांना बरं करण्यामध्ये तुमचा खूप मोठा वाटा आहे. तर आत्तापर्यंत तुम्ही ज्या ज्या पेशंटवर उपचार केलेत, त्यात सगळ्यात कमी वयाचा असा कोणता पेशंट आहे का? कारण मगाशी आपण डिस्कस करत होतो तेव्हाही तुम्ही सांगितलं की किती लहान पेशंट आपल्याकडे येत आहेत. लहानातलं लहान म्हटलं तर आमच्याकडे एक 2 वर्षाची मुलगी पण होती की जिला GBS झाला होता. त्याच्यानंतर एक 8 वर्षाचा मुलगा पण होता, तर त्याला पण GBS झाला होता. तर हे दोघं मुलं, आणि GBS हा आजार आता तुम्ही जसं न्यूजला पाहत असाल की गुलिन बॅरी सिंड्रोम, हा GBS हा आजार फार पूर्वीपासून आहे. परंतु आता तुम्ही पुण्याच्या ज्या पण घटना पाहिल्या, 100पेक्षा जास्त पेशंट किंवा काही पेशंट व्हेंटिलेटरवर. तर मी तुम्हाला जसं सांगितलं की 8 वर्षाचा आमच्याकडे एक मुलगा होता, तर तो व्हेंटिलेटर होता. त्याच्यानंतर तो आमच्याकडे आला, तर त्या पेशंटला आम्ही रिहॅबिलिटेशन स्टार्ट केलं, म्हणजे फिजिओथेरपी, आयुर्वेद पंचकर्म इत्यादी सगळ्या काही गोष्टी केल्या. हळूहळू त्यांच्या दोघं पायांना ताकद नव्हती, हाताला ताकद नव्हती, मग हळूहळू ताकद येत गेली, रुग्ण हा परत पहिल्यासारखा चालायला लागला, आणि तो एक रील स्टार मुलगा आहे. तो आता रील पण बनवतो.
अरे वा. हो. त्यामुळे हे आहे की वेळीच हो, उपचार वेळेचे उपचार घेतले. घेतल्यानंतर हे रुग्ण बरे तर बरे होऊच शकतात. होऊ शकतं. आणि 100% जीबीएसचे रुग्ण जे लवकरात लवकर इलाज भेटला मेंदुरोग तज्ञांचा, त्याच्यानंतर रिहॅबिलिटेशनचं भेटलं, तर जीबीएसचे रुग्ण हे 100% चांगले होतात. फक्त योग्य वेळेत उपचार व्हायला पाहिजे. बरोबर आहे. आणि नाशिक पॅरालिसिस सेंटर हे असं सेंटर आहे की केवळ मुंबई नाही, नाशिक नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रातून आणि भारतातून आपल्याकडे हो. रुग्ण येतात. तर कशा पद्धतीनं आपल्या सेंटरमध्ये उपचार दिले जातात? आता कसं आहे, की तुम्ही बघितलं असेल, ज्या पण वेळेस पेशंटला पॅरालिसिस होतो, हं. पेशंट हॉस्पिटलमध्ये जातो. हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर जे पण काही मेंदुरोग तज्ञ असतात, एम डी मेडिसिन डॉक्टर असतात, ते सर्व काही उपचार करतात. इमर्जन्सी उपचार झाला का त्यानंतर आमच्या नाशिक पॅरालिसिस सेंटरमध्ये येतात. आमचं तर लोकांना हे सांगणं आहे, की तुम्ही कुठेही जा. उपचार एकदा तुमचा झाला डॉक्टरांचा, तर डॉक्टरांच्या सल्ल्याने पुढे तुम्ही फिजिओथेरपी, आयुर्वेद पंचकर्म, ॲक्युपंक्चर या तिघं गोष्टी जिथं पण सर्टिफाईड डॉक्टर असतील, अशा एकाच ठिकाणी जर तुम्ही केलं, तर तुमचा रुग्ण पहिल्यासारखा होऊ शकतो. आता नाशिक पॅरालिसिस सेंटरची आमची स्थापनाच का झाली, की आमच्या डॉक्टर राजेंद्र कर्णेर यांना पॅरालिसिस झाला होता. त्यामुळे आम्ही हे चालू केलं. तर डॉक्टरांना ज्यावेळेस पॅरालिसिस झाला त्यावेळेस त्यांना खूप ठिकाणी जावं लागलं. म्हणजे स्वतःला पॅरालिसिस झाला त्यावेळेस त्यांना पंचकर्मासाठी वेगळ्या ठिकाणी, फिजिओथेरपीसाठी वेगळ्या ठिकाणी, ॲक्युपंक्चरसाठी वेगळ्या ठिकाणी. त्यामुळे आम्ही निसर्गाच्या सानिध्यात अशी एक गोष्ट चालू करावी, की जिथे या सगळ्या सुविधा होती. तसं हॉस्पिटलमध्ये तुम्ही बघितलं असेल, की 4 भिंती असतात, मॉनिटर असतं आणि फक्त 4 भिंतीच दिसतात. पण आमच्या पॅरालिसिस सेंटरमध्ये असं आहे, आम्ही एक जसं काही लोक तर म्हणतात आमचं जंगलामध्ये, म्हणजे एवढे झाडं वगैरे सगळ्या गोष्टी त्याच्यात सानिध्यात राहतो. आमचं डॉक्टर राजेंद्र सर सांगतात, की निसर्गच आजार आणतो, निसर्गच घेऊन जातो. त्या तत्त्वावर आम्ही तिथं सगळं काही डेव्हलपमेंट केली. आमच्याकडे सर्टिफाईड फिजिओथेरपिस्ट डॉक्टर आहेत 12. त्याच्यानंतर ॲक्युपंक्चरिस्ट आहे, आयुर्वेद पंचकर्माला एम डी पंचकर्म डॉक्टर आहे. ह्या सगळ्या गोष्टी आम्ही तिथे करत राहतो. आता ज्या पण आजाराला आम्ही, जसं तुम्हाला मी मागे पण सांगितलं, की आम्ही एक रिसर्चच्या माध्यमातून असा एक विचार करत राहतो, की काही रुग्णांना आपण कसं ट्रीटमेंट केली पाहिजे, काहींना कसं केलं पाहिजे. आता खूपदा आम्ही असं ऑब्झर्व करतो ना, की काही पेशंटला 2 पेशंट असले, उदाहरण सांगायचं झालं तर, की सेम आहे त्या दोघांचं, पण काही पेशंट लवकर बरे होतात आणि काही पेशंट लेट बरे होतात. आता हे असं का होतं, एकाच ठिकाणी मेंदूच्या ठिकाणी डॅमेज झाले किंवा एकाच ठिकाणी त्यांना इजा झालेली आहे, दोघं पेशंटला सारखंच आहे. पेशंटची जी पण काही इच्छाशक्ती असते त्यावर जास्त पॅरालिसिस नीट होणे अवलंबून असतं. तर आमच्या नाशिक पॅरालिसिस सेंटरमध्ये एक अशी गोष्ट आहे, की जर तुम्ही घरी गेले, कोणत्या पण पेशंटला तुम्ही हॉस्पिटलमधून घरी घेऊन गेले, तर पेशंटला काय वाटतं, की हे सगळे लोक चालता फिरताय आणि मीच बेडवर आहे. मला कोणत्याही गोष्टीला मला नाही एक अनुभव, म्हणजे त्यांचा असा अनुभव सांगतात ते, की मला स्वतः वॉशरूमला जायचं असेल किंवा पाणीचा ग्लास घ्यायचा असेल, तरी देखील मला आवाज द्यावा लागतो, मला बोलावं लागतं, मला डिपेंड राहावं लागतं. पण नाशिक पॅरालिसिस सेंटरमध्ये कसं असतं, की जिकडे बघावं ते तर पॅरालिसिसच पेशंट आहे. म्हणजे मला तरी कमीत कमी पाय उचलता येतो, मला थोडंफार चालता येतं, हा तर झोपलेलाच आहे व्यक्ती. म्हणजे माझ्यापेक्षा तर याची परिस्थिती थोडी वाईटच आहे. मग आणि कधी कधी असं पण होतं ना, की अरे हा तर 8 दिवसापूर्वी चालत नव्हता, हा चालायला लागला आणि मी तर अजून फक्त पायच पुढे टाकतोय. तर मग असं पण होतं. त्याच्यामुळे नाशिक पॅरालिसिस सेंटरमध्ये, की एकमेकांकडे बघून किंवा निसर्गाच्या सानिध्यात पेशंट लवकर चांगले होतात, असा आमचा अनुभव आलाय. अच्छा. त्यामुळे आता आपल्या या पॉडकास्टच्या माध्यमातून जे प्रेक्षक आपल्याला पाहतायत, मला त्यांनाही सांगायचं आहे, की तुमच्या जवळपास कोणालाही पॅरालिसिसचा झटका आला असेल आणि अर्धांगवायूचे कोणी रुग्ण असतील आणि त्यांना जर उपचार हवे असतील, तर नाशिक पॅरालिसिस सेंटर याचा नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय. यावर तुम्ही संपर्क साधू शकता आणि कशाप्रकारे या ठिकाणी ट्रीटमेंट होते, ती ट्रीटमेंटही तुम्ही घेऊ शकता. त्याचबरोबर नाशिक पॅरालिसिस सेंटरचं यूट्यूब चॅनल आहे, त्यावर देखील मोठ्या प्रमाणात डॉक्टरांकडून माहिती दिली जाते आणि पेशंटवर नेमके कसे उपचार होतात याचेही बरेचसे व्हिडिओज आहेत. तर ते व्हिडिओजही तुम्ही पाहू शकता आणि कोणीही पेशंट तुमच्या जवळपास असेल तर त्यांना नक्कीच या सेंटरचा पत्ता द्या, जेणेकरून ते आपल्या या आजारावर मात करू शकतील. तर डॉक्टर, मला तुम्हाला आणखीन एक गोष्टही विचारायची आहे. मॅम, मी तुम्हाला इंटरप्ट करतो. तुम्ही जर सांगितलं की नाशिक पॅरालिसिस सेंटरला जा, पण आमचं असं स्वतःचं मत आहे, की ज्यावेळेस तुम्हाला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज भेटतो त्यावेळेस तुम्ही आमच्या सेंटर आलं पाहिजे असं काही नाही. तुम्ही कुठेही जा, काही करा, फक्त पेशंटला वेळेचं खूप महत्त्व असतं पॅरालिसिस आजारामध्ये. तर अशा रुग्णांना तुम्ही घरी फिजिओथेरपी, आयुर्वेद पंचकर्म, ॲक्युपंक्चर हे जर तुम्ही करत राहिले तर पेशंट तुमचं 100% चांगलं, 100% चांगलं पेशंट तुमचं होऊ शकतं. फक्त या आजाराला ज्यावेळेस तुम्ही हॉस्पिटलमधून घरी येतात, जसं इमर्जन्सी तुम्ही मॅनेजमेंट करतात, तसं पुढचं पण उपचार करणं खूप गरजेचं असतं. म्हणजे फिजिओथेरपी, पंचकर्म, ॲक्युपंक्चर. फिजिओथेरपी डॉक्टर खूप लोकांना, म्हणजे आता शहरात तरी याची माहिती आहे, पण खेडोपाडी आमच्याकडे जे काही पेशंट आहेत त्यांना हे देखील माहिती नसतं, की व्यायाम करणारे सुद्धा डॉक्टर असतात. हां, तर ह्या डॉक्टरांचं शिक्षणच 5.5 वर्ष, त्याच्यानंतर मास्टर डिग्री करतात ते 3.5 वर्ष, की हातपाय कसे हलवतात याचं सुद्धा शिक्षण असतं. तर ते किती फोर्सने केलं पाहिजे, काय केलं पाहिजे. तर या माध्यमातून जर तुम्ही फिजिओथेरपिस्ट प्रॉपर सर्टिफाईड डॉक्टरांकडून जर फिजिओथेरपी केली तरी देखील तुमचा पेशंट हा पूर्ववत आणि चांगला होऊ शकतो. अच्छा. आणि मगाशी तुम्ही पंचकर्माचा पण उल्लेख केला, तर
पॅरालिसिसमध्ये उपचार करण्यासाठी पंचकर्म नेमकं किती महत्त्वाचं आहे आणि आयुर्वेद याच्यात किती महत्त्वाची भूमिका बजावतं? एकदम चांगला प्रश्न आहे तुमचा, की आता खूप लोकांच्या मनात काय ग्रह असतो, की पंचकर्म म्हणजे काय, की उलटी करणे किंवा जुलाब होणे, औषध देतात म्हणजे लूज मोशन होतात किंवा वॉमिटिंग करतात, वमन केलं जातं. तर प्रत्येक आजारानुसार शास्त्रामध्ये असं सांगितलं आहे, की पंचकर्म कसे केले जाते. तर चरक संहिता, सुश्रुत संहिता, वाग्भट इत्यादी जेवढ्या पण संहिता आहे आयुर्वेदामध्ये त्यांच्यामध्ये सांगितलेले प्रत्येक आजाराचं त्यांनी वर्णन केलं, त्याच्यानुसार त्यांनी उपचार पण देखील सांगितले. मग पंचकर्म म्हणजे हे सगळे 5 कर्म केले जातात का? पंचकर्माचा अर्थ 5 कर्म असतात. म्हणजे सर्वच 5 कर्म हे पॅरालिसिसच्या पेशंटला करत नाही आपण. स्नेहनम स्वेदनम संयुक्तम पक्षाघाती विरेचनम असा चरक संहितेमध्ये श्लोक दिला चिकित्सानामध्ये. तर याचा अर्थ काय आहे, की स्नेहन म्हणजे तुम्ही पूर्ण जे शरीराला मालिश करतात, मसाज करतात ते करतात. त्याच्यासाठी एक विशिष्ट तेल आहे, ते आम्ही बनवतो, तर ते देतो. महानारायण तेल असेल, महामाश तेल असेल, नारायण तेल असेल, बला असेल, इत्यादी तेलांचा उपयोग करून आपण तुम्ही मसाज करता. त्याच्यानंतर स्वेदनम. स्वेदन म्हणजे काय, की वाफ दिली जाते. आता जसं आपण एखादं कुठलंही घरात तुम्ही काही काम करताय किंवा तुम्हाला घाण सफाई करायची, तर तो पहिले तुम्ही झाडू मारून घेता, त्याच्यानंतर पाणी मारता, मग ती घाण बाहेर पडते. तसंच आपल्या शरीरामध्ये स्नेहनाने म्हणजे समजा जर तुम्ही मसाज केली, त्याच्यानंतर वाफ दिली, तर आपले पण शरीरावर सगळे बारीक बारीक रोम असतात, त्याच्यामध्ये एक प्रकार छिद्र असतात. तर सगळे काही दोष हे शरीरात येतात, म्हणजे आपल्या आतड्यांमध्ये येतात. आतड्यांमध्ये दोष आला का त्याच्यानंतर आपण बस्ती करतो. बस्ती केल्यानंतर त्याच्यानंतर आपण विरेचन करतो. मग ते सगळे काही दोष शरीरातून बाहेर पडतात. असा हा पंचकर्माचा एक नॉर्मल लोकांच्या मनात कन्सेप्ट आहे. पण पक्षाघातामध्ये आम्ही काय करतो, तर सर्वात महत्त्वाचं आम्ही शास्त्रशुद्ध पद्धतीने पेशंटला मसाज करतो, म्हणजे स्नेहन करतो. त्याच्यानंतर स्वेदन करतो. स्वेदन म्हणजे औषधीने वाफ दिली जाते. त्यानंतर आम्ही पेशंटच्या ताकदीनुसार त्याला कोणत्या गोष्टीची गरज आहे त्याच्यानुसार आम्ही मात्रा बस्ती देणं. बस्ती म्हणजे काय, जसं आपण इनिमा देतो. जेवढे पण पॅरालिसिसचे पेशंट असतात, तुम्ही बघा हॉस्पिटलमधून ज्यावेळेस ते घरी येतात, तर त्यांना टिपिकली डुफॅलॅक किंवा क्रिमॅफिन असे हे पोट साफ होण्याचे औषध दिलेले असतात. म्हणजे आयुर्वेदामध्ये तर असं सांगितलेलं आहे, की ज्या व्यक्तीचं रोज पोट साफ होत असेल त्या व्यक्तीला पॅरालिसिस होऊ शकत नाही. म्हणजे अशा रुग्णांना अर्धांगवायू त्या दिवसाला तरी होणार नाही, असं आयुर्वेदात एवढं वर्णन दिलेलं आहे. अच्छा. जसं आपण सांगितलं स्नेहन स्वेदन, त्याच्यानंतर मग आपण पेशंटला बस्ती देतो. बस्तीमध्ये पण आपण मात्रा बस्ती देतो, 7 दिवसाचं व्यत्यास बस्ती देतो. रुग्णांचं प्रत्येक आता खूप ठिकाणी कसं असतं, की एकसारखीच ट्रीटमेंट होत जाते. पण आमच्या नाशिक पॅरालिसिस सेंटरमध्ये आम्ही नाडी परीक्षण करतो, पेशंटचं चेक करतो. जसं पेशंटची प्रकृती असते, जसं तुम्हाला वेगळ्या गोष्टी आवडतात, तुम्ही पण मनुष्य, मला पण वेगळ्या गोष्टी आवडतात, प्रत्येकाच्या आवडी वेगळ्या असतात. तसंच प्रत्येकाचं शरीराची प्रकृती वेगळी असते. वात प्रकृती, पित्त प्रकृती, कफ प्रकृती, त्याच्यानुसार आपण त्यांचं पंचकर्म करता येतो. पण पॅरालिसिस या आजारामध्ये आपण काय करतो, बस्ती देतो. नंतर पेशंटला सुरुवातीला 7 दिवस आपण विरेचनासाठी एरंडी तेल असतं. तुम्ही बघा रोजच्या जीवनात तुम्ही पाहिलं असेल, तर जुन्या काळात पण लोक द्यायचे. तर एरंडी तेल आपण पहिला देतो. त्याच्यानंतर काय होतं, त्याच्याने विरेचन होतं. विरेचन झालं का जेवढं पण वाताचं विमार्गगमन झालं असतं, तर ते अनुलोमन होण्यास मदत होतं. मग अशा पेशंटला लगेच चांगला फरक जाणवतो, पेशंट हा पूर्ववत होऊ शकतो. म्हणजे आम्ही असे पण काही रुग्ण पाहिलेले, की सुरुवातीला 7 दिवसात जर अशा रुग्णांना आपण पंचकर्म केलं एकदम चांगल्या प्रकारे शास्त्रानुसार, तर रुग्ण हे पूर्ववत चालायला लागतात. असं देखील आम्ही अनुभव घेतलेला आहे. म्हणजे साधं विरेचनाचं औषध दिलं तर रुग्ण हा त्याचं मोशन पास होतं आणि त्याचं जो वाताचं अनुलोमन होतं, त्यामुळे असे रुग्ण पूर्ववत होऊ शकतात. अच्छा. त्यामुळे पंचकर्म हे पॅरालिसिस पेशंटसाठी खूप महत्त्वाचं आहे आणि त्याचं महत्त्व नेमकं काय हे तर तुम्ही आम्हाला सांगितलं. आता आयुर्वेदानुसार पंचकर्म, स्नेहन, स्वेदन या सगळ्या गोष्टी झाल्या. आहार देखील अशा पेशंटसाठी तितकाच महत्त्वाचा आहे. तर नॉर्मली सुद्धा पॅरालिसिस ज्यांना झालाय ते पेशंट आणि सर्वसामान्य आपण सगळी लोकं यांनी आहारामध्ये काय समावेश केला पाहिजे, जेणेकरून आपल्या शरीरामध्ये तितकशी ऊर्जा निर्माण होईल आणि पॅरालिसिस विरुद्ध लढण्यासाठीही आपण तितके सक्षम असू? बघा आता जेवढे पण हॉस्पिटलमध्ये पेशंट असतात ॲडमिट पॅरालिसिस, त्याच्यानंतर तुम्ही बघितलं असेल, की जेवढं पण पॅरालिसिसच्या पेशंटकडे आहे ना, प्रोटीन पावडर दिली असते प्रत्येक पेशंटला. तर आम्ही काय करतो, की जेवढे पण पेशंट असतात पॅरालिसिस त्याच्या प्रकृतीनुसार त्याला आपण ठरवत असतो आहार कोणता द्यायला पाहिजे, काय नाही. पण सामान्यतः फायबर डाएट जास्त दिलं पाहिजे. त्यानंतर तुम्ही जेवढे पण सलाड असतील किंवा जेवढे पण फळं असतील ते दिले पाहिजे. मोस्टली आयुर्वेदामध्ये असं सांगितलं आहे, की हा आजार जसा मेंदूचा तसा आतड्यांचाच देखील आहे. म्हणजे अशा रुग्णामध्ये कमीत कमी जर आहार किती पचतो तेवढाच दिला गेला पाहिजे किंवा त्याच्या आतड्यांची शक्ती किती आहे, ताकद किती, तेवढंच दिला गेला पाहिजे. मग जेवढे पण फायबर डाएट असतात ते पचण्यासाठी हलके असतात आणि त्याच्याने शरीराला ताकद पण भेटते आणि ते पचतात पण आणि त्याच्यामुळे मग रुग्णाला ताकद पण भेटते. आता खूपदा काय होतं, की पॅरालिसिस झाला आहे रुग्णाला, तर
काही नातेवाईकांचं असं देखील म्हणणं असतं की आपण त्यांना काजू बदाम देऊ, हे करू, चिकन सूप देऊ, मटन सूप देऊ, पण त्यांच्या आतड्याला ते किती पचतंय किंवा त्यांची क्षमता किती आहे त्याच्यानुसार द्यायला पाहिजे. फक्त जर तुम्ही देत राहिले आणि ते पचत नसेल तर ते पूर्ण एक प्रकारे वेस्ट प्रोडक्ट म्हणून बाहेर पडतं. मग त्याच्यामुळे काही एक फायदा होत नाही रुग्णाला, उलट ते फायद्यापेक्षा तोटे जास्त होतात. बरोबर. आणि जसं तुम्ही मगाशी सांगितलं की GBSच्या रुग्णांची संख्या पण आता वाढत चालली आहे. तर पुण्यामध्ये सर्वाधिक आपल्याला महाराष्ट्रातले रुग्ण तर पाहायला मिळाले, पण देशभरात देखील नेमकी कशी स्थिती आहे GBSची आणि येणाऱ्या काळात देखील या रुग्णांची संख्या वाढू शकते असं तुम्हाला वाटतं का? आता कसं माहिती आहे का मॅम, की GBS जो पण आजार आहे हा काय आत्ताचा आलेला आजार नाही आहे. GBS हा आजार गुलिन बॅरे हे जे 2 सायंटिस्ट होते आणि स्ट्रोम हे 3 सायंटिस्ट यांनी सर्वात महत्त्वाचा पहिले त्यांचा शोध लावला. तर हा आजार का होतो, तर कुठल्याही प्रकारचा तुम्हाला जंतू संसर्ग झाला किंवा कुठल्याही प्रकारे व्हायरल इन्फेक्शन झालं तर त्यामुळे होऊ शकतो. तर त्यामुळे कसं होतं, तर कुठल्या पण प्रकारचं जे पण काही जंतू संसर्ग झाला किंवा व्हायरल इन्फेक्शन त्याच्या अगेन्स्ट आपलं शरीर कोणत्या पण आजार झाला तर ते नीट करण्यासाठी एक अँटीबॉडी तयार करत राहतात. तर अँटीबॉडी तयार करतात, तर त्या बॅक्टेरियल इन्फेक्शन किंवा व्हायरल इन्फेक्शनला लढण्यासाठी जे पण अँटीबॉडी तयार होतात त्या अँटीबॉडी काय करतात, तर आपलं पेरिफेरल नर्वस सिस्टीम असते. पेरिफेरल नर्वस सिस्टीम म्हणजे काय, आपल्या पायापासून आपल्याला एखादा चटका लागला किंवा एखादी मुंगीने चावलं तर आपल्याला कसं काय कळतं, मेंदू पण जातो समजातो, तर तो संदेश घेऊन जायचं आणि घेऊन आणायचं काम जे पण काय करतं ते पेरिफेरल नर्वस सिस्टीम करत असतं. त्या पेरिफेरल नर्वस सिस्टीममध्ये जे पण काही कार्यक्रम असतात, जे पण काही कार्यरत असतात पेशी, त्या पेशींवर आघात होतो. त्या ऑटोइम्युन डिसीज हा GBS, तर त्याच्यामुळे रुग्णाचं पायापासून ताकद कमी व्हायला सुरुवात होते. मग हा GBSचा आजार वाढत जातो. आता सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला सांगितलं की बॅक्टेरियल इन्फेक्शन किंवा व्हायरल इन्फेक्शनमुळे असं होऊ शकतं. आता पुण्यामध्ये जी पण काही घटना म्हणजे अचानक उद्रेक झाला तर हा एक आत्ताच झालेला उद्रेक नाही आहे. इथून मागे पेरू देशामध्ये झाला होता, अमेरिका देशामध्ये पण असे GBSचे खूप सारे रुग्ण एकाच खटी बाहेर आले होते. तर जे पण काही आपलं जे पण आपलं विषाणू विज्ञान संस्था आहे भारताची, त्यांनी आता जो काही रिसर्च केला पुण्यात जी पण काही घटना घडली त्याच्यावर, तर कॅम्पॅटोजेजोनी बॅक्टेरिया हा जो काही बॅक्टेरिया आहे त्याच्या अगेन्स्ट अँटीबॉडी तयार केल्या, त्याच्यावर अँटीबॉडी तयार झाल्या, त्याच्यामुळे GBS झाला असं त्यांचा निष्कर्ष आहे. तर ज्या पण काही आहे ते दूषित अन्न किंवा दूषित पाणी इत्यादीमुळे तो वाढतो. तर तुम्ही जेवढं पण काही जेवण करतात किंवा बाहेरचं काही फास्ट फूड खाता सगळ्या गोष्टी तर तुम्ही एक तर उकळून खायला पाहिजे किंवा दूषित नाही खाल्लं पाहिजे, तर हे GBSचे धोके जरा कमी होऊ शकतात. अच्छा. त्यामुळे आणि सगळ्यात महत्त्वाचा हा आजार एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला होत नाही किंवा हा संसर्गजन्य पण नाहीये. फक्त खाण्यातून जर इन्फेक्शन झालं, तुमची जर इम्युनिटी कमी असेल तर तुम्हाला होऊ शकतो. हा प्रत्येकालाच होईल असं नाहीये आणि हा आजार आत्ताच उद्भवलेला, हा आजार फार पूर्वीपासून आहे. अगदीच जसं तुम्ही आता सांगताय, पण पॅरालिसिसला असंही म्हटलं जातं की पॅरालिसिस म्हणजे वाताचा आजार. आणि मग ज्या लोकांना वाताचा त्रास होतो त्यांच्या मनात पण एक धाकधूक असते की माझा वात वाढतोय किंवा आता वाताचा विकार हे वाढत चाललेत, तर मग त्यांना पॅरालिसिसचा धोका अधिक असू शकतो का? जसं मी तुम्हाला मागे सांगितलं की प्रत्येकाची व्यक्तीची प्रकृती असते, वात प्रकृती, पित्त प्रकृती, कफ प्रकृती. तर हे मोस्टली तुम्ही जसं विचारलं मला की माझा वात वाढतोय, हाताचा किंवा पायाचा त्रास होतो किंवा मुंग्या येत आहे, तर हे उतारवयात जनरली होतं. उतारवय हे एक जशी अवस्था सांगितलेली आहे. आपल्या दोषांची अवस्था कशी असते की जन्माला आलं तेव्हा कफ अवस्था, तरुण वयात पित्त अवस्था आणि उतारवयात वात अवस्था. मग त्यावेळेस ते तसे काही लक्षण जाणतात, तसे काही दिसत असतात. पण जसं तुम्ही बोलले पॅरालिसिस या आजारमध्ये वाताचं, पॅरालिसिस हा एक आजार, हा वाताचाच एक आजार आहे. तर त्यामध्ये कसं होतं की जसं वायूचं जे पण काही काम आहे म्हणजे वाताचं, जसं तुम्ही बघता वायू इकडे तिकडे फिरतो तसं शरीरामध्ये वाताचं पण काही काम असतं. जसे प्रत्येक शरीरामध्ये दोष आहे, पित्तदोष, कफदोष, वातदोष, हे त्यांचं प्राकृत अवस्थेत असेल तर सगळं व्यवस्थित सुरळीत चालू असतं. म्हणजे शास्त्रामध्ये असं वर्णन केलेलं आहे की वायुस्तंत्र यंत्र धर प्राण उदान व्यान आपण, म्हणजे असं एक श्लोक आहे त्याच्यात असं दाखवलेलं आहे की वायू म्हणजे वात हा खूप काम करतो. म्हणजे आपल्या मेंदूचं काम असेल, हृदयाचं काम असेल, सगळ्या गोष्टींचं, वस्तू ने आण करणं हे ते सगळं काही, जसं आपण एखादा व्यक्ती असतो तसंच जो वात दोष आहे तो आपल्या शरीरातून सगळ्या गोष्टी या सुरळीत करत असतो. म्हणजे सगळीकडे घेऊन जायचं काम हा वात दोष करत असतो. त्या वात दोषाचं जर विमार्गगमन झालं किंवा वात दोषाची जर तिर्यक गती झाली किंवा वात दोष जर दूषित झाला तर हा पॅरालिसिस होऊ शकतो. आणि वात दोषाचे जसे सब प्रकार आहे, प्रत्येक दोषाचे जसे प्रकार तसेच वात दोषाचे पण प्रकार आहे. म्हणजे वात दोषामध्ये प्राणवायू, व्यानवायू, समान वायू, उदान वायू, अपान वायू. तर हे जसे वाताचे प्रकार आहे, म्हणजेच वाताचे हे सब जे काही प्रकार ते प्रत्येकाचं आपापलं काम करत असतं. म्हणजे प्राणवायू काय काम करतं, आपण जे पण हृदयाची गती असते ते नियंत्रित करणे, श्वास घेणे, या सगळ्या गोष्टी प्राणवायूचं काम करत असतात. त्याच्यानंतर व्यानवायू, परत त्याच्यानंतर समान वायू, प्रत्येकाचं असं एक काहीतरी कार्य दिलेलं आहे. मग ज्यावेळेस वायूचं जे पण काही विमार्गगमन होतं
हे आयुर्वेदानुसार मी तुम्हाला सांगतो पक्षाघाताचं. तर त्या विमार्गमन झाल्यावर काय होतं की हे जे पण काही 5 प्रकार सांगितले वाताचे, त्यांचे जे पण काही कार्य असतं ते अफेक्टेड होतं. त्याच्यामुळे मग त्या सगळ्या काही गोष्टी होत असतात आणि मग त्या जे काही काम करत असतं ते हॅम्पर होतं आणि मग ते काम करण्यास चालना भेटत नाही. मग तुम्हाला ते शरीरावर तशी लक्षणं दिसतात. अच्छा. तर ही लक्षणं तुम्ही सांगितली, पण समजा असं की एखाद्या रुग्णाला पॅरालिसिस झाला, तर आपण बघतो की त्याची एक बाजू ही डॅमेज होते. काहींच्या चेहऱ्यावर त्याचा परिणाम दिसतो, काहींच्या हातावर, काहींच्या पायावर. तर हे कायमस्वरूपीच रुग्णाला घेऊन संपूर्ण आयुष्य काढायचं आहे का अशीही काही ट्रीटमेंट आहे या आजारावर, की त्याचा चेहरा किंवा त्याचा डोळा किंवा हात आपण म्हणूयात, हे अवयव बरेही होऊ शकतात? ओके. आता मी एवढ्या वर्षाच्या अनुभवात एवढं असं काही पाहिलेलं आहे, की लोकांच्या मनात जो पण काही असतो गैरसमज, की चेहऱ्याचा पॅरालिसिस किंवा हाताचा, पायाचा, तो मेंदूमुळेच होतो असं काही नाही. जो चेहऱ्याचा पॅरालिसिस असतो, तो मोस्टली फेशियल नर्व असते ते त्याच्यामुळे होतो. त्याला बेल्स पाल्सी असे म्हणतात. तो जो चेहऱ्याचा जो पॅरालिसिस असतो, तो जर सुरुवातीच्या काळात तुम्ही योग्यच फिजिओथेरपी केली, स्टिम्युलेशन केलं, ॲक्युपंक्चर केलं, आयुर्वेद पंचकर्म केलं, तो चेहऱ्याचा पॅरालिसिसचा चांगला होऊ शकतो आणि रुग्ण हा पहिल्यासारखा पूर्ण त्याचा चेहऱ्याचे जे पण काही हावभाव आहे ते सगळं काही येऊ शकतात. हं. काही आजारामध्ये कसं होतं की मेंदूचा जो भाग डॅमेज झाला असेल, म्हणजे जर आपण जे काही पाहतो नजर वगैरे सगळ्या गोष्टी किंवा तर ते नजर काही लोकांची नजर जाते पॅरालिसिसमध्ये. हां. हो. मग ते ऑसिपिटल लोब म्हणजे मेंदूमध्ये, जसं मी तुम्हाला सांगतो एक सोपं उदाहरण, जसं एखाद्या घरात 5 लोक आहे, एखादा व्यक्ती आहे तो जो काम करतो, घरात पैसे कमवून आणतो, एखादी गृहिणी आहे ती स्वयंपाक करते आणि जेवण खाऊ घालते, एखादा मुलगा आहे तो मुलगा शाळेत जातो हं. किंवा मुलगी आहे ती कॉलेजला जाते. जर समजा एखादं पूर्ण कुटुंब, तसंच आपला मेंदूचा भाग आहे. हं. तर मेंदूच्या भागात जसे लोब आहेत, तर त्या लोबनुसार प्रत्येक ठिकाणी वेगळे काम मेंदू करत असतो. हं. तर जो एखादा व्यक्ती समजा आता एखादी गृहिणी आजारी पडली घरात, तर फक्त आपलं जेवणाचा प्रॉब्लेम होऊ शकतो. हं. पण बाकीचा जो व्यक्ती कामाला जातो तो इन्कम आणून देऊ शकतो. जो व्यक्ती कॉलेजला जातो तो कॉलेजचं काम करतो किंवा जो शाळेत जातो तो शाळेचं काम करतो. फक्त मग आपलं ह्या ठिकाणी काय हॅम्पर होतं, फक्त आपलं जेवण नाही भेटणार आपल्याला. तसंच मेंदूचं असतं, ज्या भागात मेंदूचा डॅमेज झालं तर तो भाग काम करणं थांबवतो. मग तो भाग काम करण्यासाठी आपण जे पण काही करतो, म्हणजे एक प्रकारे आता समजा ती तुम्हाला मी उदाहरण सांगितलं सोपं गृहिणीचं, मग आपण दुसऱ्याकडून एक तर जेवणाची सोय करतो किंवा ते दुसरं कोणीतरी ते स्वयंपाक करतं आणि बाकीच्यांना जेवण भेटतं. तसंच मेंदूचा दुसरा भाग हा काम करायला घेतो. मग तो काम करायला कधी घेतो, ज्यावेळेस आपण फिजिओथेरपी करतो, आयुर्वेद पंचकर्म करतो, ॲक्युपंक्चर करतो. ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस मेंदूला कळतं की हे भाग अवयव हे जिवंत आहे, याचे आपण काम केलं पाहिजे. मग ते हळूहळू सुरळीत होतात. मग त्यासाठी या आजारामध्ये सर्वात महत्त्वाचं फिजिओथेरपी आहे. फिजिओथेरपी ही जर केली तर रुग्ण हा पहिल्यासारखा होतो. ओके. आता तुम्ही फिजिओथेरपीचा उल्लेख केलाय, पण आजकाल जेव्हा पेशंटला हा त्रास होतो, तेव्हा नेमका चांगला फिजिओथेरपिस्ट निवडायचा कसा? हाही पेशंटसमोर प्रश्न असतो. कारण जागोजागी आपण बघतो, की सेंटर्स आहेत किंवा फिजिओथेरपीचे बोर्ड आपल्याला पाहायला मिळतात. पण त्या रुग्णाला योग्य ट्रीटमेंट मिळते किंवा त्याच्या आजारानुसार, त्याच्या शरीरानुसार त्याला ती ट्रीटमेंट मिळते, हे त्याला नेमकं कसं कळेल आणि पेशंटनेही ते कसं ओळखावं? मी तुम्हाला आता जसं मागे सांगितलं, की जे फिजिओथेरपीचे डॉक्टर असतात, तर ते डॉक्टरांचं शिक्षण डॉक्टरांसारखं 5.5 वर्षाचं शिक्षण असतं. हं. त्याच्यानंतर न्यूरो फिजिओथेरपी त्याच्यासाठी ते 3 वर्ष असतं शिक्षण. मग हे जे पण काही डॉक्टर असतात त्यांना एवढे वर्ष फक्त हातपाय कसे हलवायचे, व्यायाम कसे घ्यायचे, फोर्सफुली किती अप्लाय करायचा, किती नाही करायचा, या सगळ्या गोष्टी ते ठरवतात. पेशंटला उभं कसं करायचं, चालवायचं कसं, हे ते डॉक्टर ठरवतात. जे डॉक्टर सर्टिफाईड फिजिओथेरपिस्ट असेल डॉक्टर, त्यांच्याकडूनच तुम्ही फिजिओथेरपी केली पाहिजे. हां. तरच तुम्हाला फायदा होऊ शकतो. नाहीतर तुम्हाला फायदा होणार नाही, फायद्यापेक्षा नुकसान जास्त होईल. त्याचप्रमाणे जे आयुर्वेदिक डॉक्टर असतील, जे खरंच आयुर्वेदिक डॉक्टर आहे किंवा ज्यांचं डिग्री झाली आहे, त्यांच्याकडूनच तुम्ही पंचकर्म करा किंवा आयुर्वेदिक औषध वगैरे घ्या. खूप ठिकाणी आमचा अनुभव असा पण आला आहे, की काही लोकं बोलतात, की आम्ही काही गावठी औषध घेतली, आयुर्वेदिक औषध घेतली, हं. पण त्यांना माहिती नसतं, की त्याचा फायदा काय, तोटा काय. मग जे डॉक्टर सर्टिफाईड डॉक्टर असतात त्यांच्याकडून तुम्ही उपचार घेतला, तो आयुर्वेदिक उपचार असो किंवा फिजिओथेरपी असो, हं. ते केलं तर तुमचा रुग्ण पहिल्यासारखा होऊ शकतो. बरोबर. आणि आत्तापर्यंत तुम्ही नाशिक पॅरालिसिस सेंटरच्या माध्यमातून अगदी हजारो रुग्णांना बरं केलंय, त्यांच्यावर तुम्ही उपचार केलेत. तर ज्या रुग्णांना माहीत नाहीये किंवा आपले जे प्रेक्षक आहेत, जे पहिल्यांदा आज या पॅरालिसिस सेंटरबद्दल ऐकतायत, तर त्यांना माहिती व्हावी यासाठी आपल्या सेंटरमध्ये नेमक्या कोणकोणत्या गोष्टी पेशंटला मिळतात आणि साधारण किती पेशंट आपल्याकडे आत्तापर्यंत येऊन गेलेत आणि त्यांची राहण्याची किंवा ट्रीटमेंटची सोय नेमकी कशी आहे? आमचं जे पण काही नाशिक पॅरालिसिस सेंटर आहे ते पूर्ण एक एका क्षेत्रामध्ये आहे. तर आमच्या नाशिक पॅरालिसिस सेंटरमध्ये सर्वात महत्त्वाचं मी जसं सांगितलं फिजिओथेरपी, आयुर्वेद पंचकर्म, ॲक्युपंक्चर हे असं सगळं एकाच ठिकाणी होतं. या आजाराला ज्या गोष्टी लागतात म्हणजे नर्सिंग केअर, इमर्जन्सी काय मेडिसिन मॅनेजमेंट असेल, त्या सगळ्या गोष्टी आमच्या पॅरालिसिस सेंटरमध्ये होतात. आमच्या जे पण काही पेशंट येतात, सुरुवातीला तुम्ही बघितलं असेल खूप पेशंटला नाकामध्ये नळी असते जेवणासाठी हां. किंवा युरिन बॅग असते.
लघवीची नळी असती, तर असे तुम्ही रुग्ण बघितले असेल तर यांना मोस्टली लघवीचं इन्फेक्शनचा धोका असतो. परत त्यानंतर जे काही आरटी असते पेशंटला, जेवणाची नळी, तर कधी कधी रुग्णाचे नातेवाईक काय करतात की घरी असल्यावर त्यांना तोंडाने द्यायचा प्रयत्न करतात, त्याच्यामुळे निमोनिया होऊ शकतो. असं जे पण काही छोट्या मोठ्या गोष्टी होतात ते पण मॅनेज करण्यासाठी आमच्याकडे टीम आहे डॉक्टरांची, त्या सगळ्या काही गोष्टी करतात. आमची दैनंदिनी कशी असते की रोज सकाळी पेशंट उठवलं जातं, त्याची नर्सिंग केअर केली जाते, आमचे मामा मावशी करतात. त्याच्यानंतर आमच्याकडे फिजिओथेरपी होती. फिजिओथेरपीचं सेशन आमचं चालतं सकाळी 8 वाजेपासून 1 वाजेपर्यंत. त्या दरम्यान आम्ही पेशंटकडून आमच्याकडे सगळे अद्ययावत इक्विपमेंट्स आहे, जेवढे पण काही रोबोटिक आहे, त्या सगळ्या काही सुविधा आहे आमच्याकडे, ज्या पॅरालिसिसच्या पेशंटला गरजेच्या असतात त्या. त्यानंतर ॲक्युपंक्चर स्टिम्युलेशन होतं. त्यानंतर पंचकर्म होतं. पंचकर्मासाठी पण आम्ही एक 7 दिवसाचं पंचकर्माचं एक ठरवलेली चिकित्सा आहे, तर त्याच्यानुसार आमचे जे काही माणसं आहे ते पंचकर्म करत असतात. त्या पंचकर्मामध्ये पण आपण सगळ्याच पेशंटला एकसारखं ट्रीटमेंट करत नाही. त्यांच्या नाडी परीक्षण करून आपण ठरवतो की ह्या रुग्णाला काय देणं गरजेचं आहे. परंतु स्नेहन स्वेदन हे तर सगळ्याच पेशंटला आम्ही मोस्टली करतो. त्याच्यानंतर विरेचन कोणाला द्यायचं किंवा बस्ती कोणाला द्यायची, शिरोधारा कोणत्या व्यक्तीला करायची, तर त्या सगळ्या गोष्टी आम्ही ठरवत असतो. स्पायनल कॉर्डचे पेशंट असेल त्यांना कटिबस्ती करणं, जानुबस्ती, या सगळ्या ज्या पण काही आयुर्वेदिक गोष्टी सांगितल्या आयुर्वेदात शास्त्रात, त्या सगळं काय आम्ही करत असतो. त्यानंतर दुपारी पेशंटला आराम असतो. त्यानंतर परत संध्याकाळी आम्ही फिजिओथेरपी स्टार्ट होती. असं आमच्याकडे दिवसभरातून कमीत कमी 3 वेळा फिजिओथेरपी होती, 1 वेळा पंचकर्म होतं, ॲक्युपंक्चर होतं. अशा सगळ्या गोष्टी आम्ही एकाच छताखाली करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अच्छा. एकंदरीतच पॅरालिसिस पेशंटने नेमकी काळजी कशी घ्यायची किंवा दैनंदिन जीवनामध्ये असे काही बदल आहेत का की ते आपण आपल्या रुटीनमध्ये करायला हवेत, जेणेकरून भविष्यातला हा जो धोका आहे तो आपल्याला कमी करता येऊ शकतो? आता बघा, पॅरालिसिस आजारमध्ये काय काळजी घेतली पाहिजे झाल्यानंतर, तर ज्यावेळेस तुम्ही हॉस्पिटलमधून डिस्चार्ज होता, घरी येतात, तर अशा रुग्णांना जर नळी असेल तोंडाची जेवणाची, तर तुम्ही बळजबरी करू नका की त्यांनी खाल्लं पाहिजे. किंवा काही लोकांचं काय धारणा असते की यांनी जर खाल्लं तर हे लगेच चालायला लागतील किंवा यांना ताकद येईल. पण तो असं नसतं की अन्ननलिका आणि श्वसननलिका ह्या जवळ असतात, पण ज्या पण रुग्णाला मेंदूच्या ज्या भागात डॅमेज झालं असतं त्याच्यानुसार त्यांना गिळायला त्रास होत असतो, म्हणून ती नळी टाकली असते. कालांतराने तिथला व्यायाम करून, बाकीच्या गोष्टी करून, आयसिंग करून त्या गोष्टी आपण आरटी काढू शकतो, पण त्याला पण एक पिरियड लागतो, त्याला एक वेळ लागतो. पण जर तुम्ही फोर्सफुली करत गेलं तर पेशंटला आपल्याला चांगलं होण्यापेक्षा निमोनायटिस होतो, निमोनिया होतं, कफ होतं, मग त्यांना पुन्हा ॲडमिट करावं लागतं. आता खूपदा काय होतं, लघवीची नळी असते ती ओढली जाती, ताणली जाती, मग त्याच्यामुळे पण इन्फेक्शन होतं, ब्लिडिंग होती, हे पण कॉम्प्लिकेशन होतं. ऑलरेडी पेशंटला मी जसं तुम्हाला सांगितलं की इन्फाक्ट झालेला असतो आणि त्यांना रक्तपातळीच्या गोळ्या चालू असतात. अशा वेळी जर लघवीची नळी ओढली गेली, ताणली गेली, तर रुग्णाला पुन्हा ब्लिडिंग चालू होती, मग ते खूप कॉम्प्लिकेशन होतं, पुन्हा हॉस्पिटल ॲडमिट करावं लागतं. तर जे पण काही पेशंट पॅरालिसिसच्या घरी असतील तर अशा रुग्णांनी काय केलं पाहिजे की जर आरटी असेल त्याची काळजी घेतली पाहिजे, प्रोपटूप करूनच त्यांना आरटी फिट दिलं पाहिजे. त्याच्यानंतर लघवीच्या नळीची पण काळजी घेतली पाहिजे, उभं करताना, चालवताना, या सगळ्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. जर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींची काळजी केली, प्रॉपर फिजिओथेरपी केली, तर पेशंट तुमचं चांगलं होऊ शकतो. अच्छा. आणि आपण असेही पेशंट बघतो की त्यांचं तोंड हे वाकडं होतं किंवा इतका तो पक्षाघात गंभीर असतो की पुन्हा पूर्ववत तो रुग्ण होईल की नाही याची पण गॅरंटी नसते. तर या सगळ्या ट्रीटमेंटने पुन्हा त्यांचे जे अवयव आहेत ते व्यवस्थित होऊ शकतात? आता बघा, जे तुम्ही तोंडाचा उल्लेख केला, तर मोस्टली बेल्स पाल्सीमध्ये तोंड वाकडं होणे हा एक होतं. तर अशा रुग्णाला 1 महिना ते 3 महिने जर आपण कंटिन्यू फिजिओथेरपी, स्टिम्युलेशन या सगळ्या गोष्टी केल्या तर ते पूर्ववत होऊ शकतं. आणि तुम्हाला मी जसं सांगितलं की जसं मेंदूच्या जेवढे पण रक्तवाहिन्या असते त्याच्यात जर रक्ताची गुठळी आली किंवा रक्तस्राव झाला तर पॅरालिसिस होतो. पण बेल्स पाल्सीमध्ये जेवढी पण आपली फेशियल नर्व असते त्याला एक तर सूज आली किंवा कुठलं व्हायरल इन्फेक्शन झालं किंवा अननोन रिजन असेल तर होऊ शकतं. चेहऱ्याचा जो पण काही लकवा असतो किंवा चेहऱ्याचा पॅरालिसिस असतो तो, आणि तो चांगला होतो. पण तसं बाकीच्या आजारामध्ये जसं तुम्ही मला विचारलं की हाताची पायाची ताकद पुरवत होती का, पुरवत येऊ शकतं का, तर मी कोणत्याच पेशंटची आत्तापर्यंत आम्ही कुठल्याही पेशंटला गॅरंटी दिलेली नाही किंवा काहीच सांगितलेलं नाही की तुमचा पेशंट 100% चांगलं आहे. फक्त आम्ही काय सांगतो की आम्ही प्रयत्न करू. मेंदूच्या कोणत्या भागात डॅमेज झालेले किंवा मेंदूचा कोणता भाग अफेक्टेड आहे किंवा तो भाग जो काही काम करत होता त्याच्यावर नियंत्रण होतं तर तो भाग अफेक्ट झालाय, तर तो किती वेळात नीट होऊ शकतो, काय होऊ शकतं हे वेळच ठरवू शकते. आणि सर्वात महत्त्वाचं, बाकीच्या आजारामध्ये मेडिसिन दिली का पेशंटवर ते ॲक्ट होतं आणि पेशंट चांगला होतो. पण पॅरालिसिस हा आजार असा आहे याच्यामध्ये डॉक्टरचं काम 20% आणि पेशंटचं काम 80%. म्हणजे व्यायाम, फिजिओथेरपी वगैरे, पेशंटला उभं करणं, पेशंटला चालवणं, याच्यासाठी पेशंटला स्वतः एफर्ट्स घ्यायचे.
याच्यात डॉक्टरांचा रोल कमी असतो, याच्यात फिजिओथेरपिस्ट डॉक्टरांचा रोल जास्त असतो. जेवढी पेशंटची इच्छाशक्ती असेल तरच पेशंट चांगलं होऊ शकतं. आणि मेंदूच्या कोणत्या भागात डॅमेज झालं त्याच्यावर अवलंबून असतं की पेशंट किती नीट होईल. जसं मी तुम्हाला मागे पण सांगितलं, आता तुम्ही विचारलं होतं की 2 एकसारखेच पेशंट असतील, त्यांना एकाच ठिकाणी डॅमेज झाला असेल, दोघांची सेम केस असेल, परंतु एकाची इच्छाशक्ती जास्त असेल, तो स्वतःहून जास्त करत असेल किंवा तो मेहनत घेत असेल, तर असा रुग्ण नीट होणारच. पण जो एखादा व्यक्ती आपण त्याला उभं करण्यासाठी, चालवण्यासाठी सांगतोय आणि तो खाली बसण्यासाठी ताकद लावतोय, तर मग अशा रुग्ण नीट होण्यासाठी खूप वेळ लागू शकतो. आणि जो पण पॅरालिसिसचा पेशंट असतो त्याच्यामध्ये सुरुवातीचे जे 6 आठवडे असतात त्याच्यामध्ये फास्ट प्रोग्रेस होती, म्हणजे पेशंट चांगला होण्याचे जास्त चान्सेस असतात. त्याच्यानंतर पुढचे 6 महिने, त्याच्यानंतर 1 वर्ष, 1 वर्षानंतर पॅरालिसिस पेशंट चांगला होतो, पण त्याचा रिकव्हरीचा रेट हा प्रत्येक एका महिन्याला 1% एवढाच असतो. आणि सगळेच पेशंट पहिल्यासारखे होतील असं नसतात. ज्या पेशंटला जर मेंदूच्या कमी भागात झालेला असेल तर तो पेशंट पहिल्यासारखा होऊ शकतो, परंतु जो जास्त डॅमेज झाला असेल तर तो रुग्णाच्या हाताला किंवा फाईन मुवमेंट, पायाला काही गोष्टी विकलांग असतात, त्या आयुष्यभरसाठी राहतात. त्या असं होत नाही की त्या पूर्णपणे नीट होतात. आणि खूप लोकांचा असा प्रश्न असतो की तुम्ही 100% गॅरंटी घ्या किंवा पहिल्या सारखंच आमचं पेशंट होईल का, या आजारामध्ये पेशंट 100% बरं होईल का किंवा पहिल्यासारखं होईल का, हे फक्त वेळच ठरवू शकते. त्याच्यामुळे पॅरालिसिसच्या आजारामध्ये वेळेला खूप महत्त्व आहे. पॅरालिसिसचे असेही काही पेशंट असतात की त्यांची ट्रीटमेंट चालू झाल्यानंतर त्यांना वेळीच इंजेक्शन किंवा सलाईन दिली जाते, तर ते देणं पण योग्य आहे का? किंवा ट्रीटमेंट चालू झाल्यानंतर काही वेळेला रुग्ण स्वतःहून ही ट्रीटमेंट थांबवतात आणि पुढे जाऊन त्याचा फॉलोअप घेत नाही, तर हे पेशंटसाठी किती योग्य आहे? आता तुम्ही जे सांगितलं ना की सलाईन इंजेक्शन्स, जे पण काही पॅरालिसिसचे पेशंट असतात, तर पॅरालिसिसच्या पेशंटमध्ये जे पण काही मेंदुरोग तज्ज्ञ असतात, त्या मेंदुरोग तज्ज्ञांनी जे पण काही सलाईन इंजेक्शन वगैरे देतात, तर तेवढा जो काही कोर्स झाला, म्हणजे इमर्जन्सी पिरियडचा 7 दिवसाचा, 15 दिवसाचा, त्यानंतर यामध्ये इंजेक्शनचा काही एक रोल राहत नाही. परंतु जे पण काही रक्तपातळींची गोळ्या असतील, मेडिसिन असतील, बीपीच्या, कन्व्हल्जन न येण्याच्या, म्हणजे फिट न येण्याच्या गोळ्या, ज्या पण काही मेडिसिन असतील त्या डॉक्टर सांगतील तोपर्यंत बंद करू नये. आमच्याकडे जे पण काही पेशंट येतात त्यांना आम्ही परत पुन्हा मेंदुरोग तज्ज्ञांकडे पाठवतो फॉलोअपसाठी, की तुम्ही या गोळ्या औषधं कुठपर्यंत चालू ठेवायचं, काय चालतं, हा सर्वस्वी निर्णय डॉक्टर घेतील. हा पेशंटने स्वतः घ्यायला नाही पाहिजे. आमच्याकडे असे काही रुग्ण आलेले आहे की त्यांनी मध्येच मेडिसिन बंद केले आणि त्यांना सेकंड स्ट्रोक, थर्ड स्ट्रोक पण येऊन गेलेला आहे. असे देखील खूप रुग्ण आहे आमच्याकडे येऊन गेलेले. तर जसं तुम्ही आता सांगितलं की पॅरालिसिस झाल्यानंतर आपण वेळीच काय करायला हवं, कशा पद्धतीने ट्रीटमेंट घ्यायला हवी, आणि जे प्रेक्षक आपला आजचा हा संपूर्ण पॉडकास्ट ज्यांनी पाहिला आहे आणि तुमच्या मनात पॅरालिसिस आणि त्याच्या उपचारांविषयी कोणतेही प्रश्न असतील तर ते प्रश्न तुम्ही आम्हाला कमेंट करा. आपण डॉक्टरांकडून त्याची उत्तरं नक्कीच घेऊयात. त्याचबरोबर ट्रीटमेंटविषयी तुम्हाला माहिती हवी असेल तरीही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर आहेत, या नंबरवर तुम्ही स्वतःहून संपर्क करू शकता आणि त्या नाशिक पॅरालिसिस सेंटरमध्ये जाऊन देखील तुम्ही उपचार घेऊ शकता. डॉक्टर, आज तुम्ही ते आलात आणि पॅरालिसिस हा असा आजार आहे की त्याविषयी खूप भीती असते मनामध्ये, खूप प्रश्न असतात, पण अगदी सोप्या शब्दांमध्ये तुम्ही आम्हाला समजावून सांगितलं आणि कशी ट्रीटमेंट होते हेही आम्हाला सांगितलं. तुम्ही ते आलात, आमच्याशी चर्चा केली, तुमचे खूप खूप आभार.